नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आदर्श शिक्षक भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण मोठ्या उत्साहात शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने मी सौ सरिता रामचंद्र जाधव, सहाय्यक शिक्षिका, राजा शिवाजी विद्यामंदिर, लोकमान्य नगर, ठाणे, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. माझ्या जीवनातील माझे प्रथम गुरु, माझे मातापिता, माझ्या शालेय जीवनात मला मार्गदर्शन करणारे माझे सर्व शिक्षक, व्यवहारी जीवनात मला सतत मार्गदर्शन करणारे माझ्या शाळेचे संस्थापक आदरणीय श्री देवकर सर, संस्था अध्यक्षा सौभाग्यवती देवकर मॅडम, तसेच माझ्या ज्ञात अज्ञात सर्व गुरूंना वंदन करून मी मनोगत व्यक्त करत आहे. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक चिंतन करूया. विचारांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या मानवी मनात जेव्हा केवळ जडवादी प्रवृत्तींचा विचार बळावतो, तेव्हा जनमानसात व्यक्तिगत तसेच सामाजिक विकृती निर्माण होते आणि नकळत संपूर्ण राष्ट्राचीच अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. मानवी जीवनातील हे बिघडलेले संतुलन पुन्हा सुव्यवस्थित, सुदृढ व संतुलित स्वरूपात आणण्याकरिता चिंतनशील महापुरुषाची अतिशय गरज असते. 20व्या शतकातील असे महान भारतीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. सदाचार, सद्विचार आणि सद्भावना या मानवी मूल्यांच्या जीवनविषयक चिंतनातून व शैक्षणिक संस्कारातून भारतीयांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता, त्यांना योग्य दिशा देण्याकरिता महनीय कार्य डॉक्टर राधाकृष्णन यांनी केले. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे त्यांचे शैक्षणिक कार्य व गौरव यांची यशोगाथा आहे. प्राचीन ऋषीमुनींची परंपरा जोपासणाऱ्या व त्याप्रमाणे आचरण करणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रत्येक भारतीयाला अतीव सुखमय अनुभूतीचा प्रत्यय व चिरसुखाची जाणीव करून घ्यायची असेल तर त्याने आत्मोन्नतीचा एकमेव मार्ग अनुसरणे आवश्यक असल्याची दृढ धारणा होती. जीवनातील श्रेष्ठतम मूल्यांची प्रचिती येण्याकरिता, त्याचप्रमाणे जाणता अजाणता हातून घडलेल्या विपरीत कर्माचे परिमार्जन करण्याकरिता व स्वस्वरूपाची यथार्थता पटण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला आध्यात्मिक अधिष्ठानाची निकड असल्याचे त्यांना जाणवत होते. त्याखेरीज शिक्षणाचा योग्य संस्कार होऊन मानवीय वर्तनात योग्य परिवर्तन घडवून आणणे शक्य होणार नाही, असे डॉक्टर राधाकृष्णन यांचे प्रांजल मत होते. मानवी जीवनाचे सहज आकलन होण्याच्या दृष्टीने परंपरा निश्चितपणे उपयोगी ठरतात, परंतु परंपरांच्या यथार्थतेची जाणीव होणे आवश्यक असते. काही परंपरा कालबाह्य झालेल्या असतात, तर काही भ्रामक कल्पनांवर आधारित असतात. याचे प्रत्येकाने भान ठेवणे आवश्यक आहे, असे डॉक्टर राधाकृष्णन यांचे ठाम मत होते. मानवी प्रगतीच्या आड येणाऱ्या परंपरा त्यांना मान्य नव्हत्या. म्हणूनच ते म्हणत असत, परंपरेपासून आपण काही शिकू, आपणास मार्गदर्शन होईल, काही प्रकाश मिळेल. परंपरांच्या खांद्यावर उभे राहून अधिक दूरचे आपण बघू शकू. परंपराच जर आपल्या डोक्यावर बसली तर मात्र प्रगतीच खुंटली. लोकांनी अंधश्रद्धेने कोणतीही कृती करू नये. अकारणच एखाद्या गोष्टीचा उदो आणि जय जयकार करू नये. ठराविक कसोटीवर उतरल्यावरच ती कृती करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. केवळ प्रथेवर वा परंपरेवर अवलंबून राहू नये, अन्यथा शैक्षणिक सिद्धांतांना काहीच अर्थ उरणार नाही, असे ते खात्रीपूर्वक सांगत असत. संस्कृतीविषयी डॉक्टर राधाकृष्णन यांनी सखोल विचार केला होता. त्यांना संस्कृतीविषयी अतिशय जिव्हाळा व प्रेम होते. संस्कृती मीमांसा हा त्यांचा आवडीचा विषय होता. खरा माणूस घडण्याचे व त्यात माणुसकी निर्माण करण्याचे मूळ कार्य संस्कृतीच करत असते. आध्यात्मिकतेतूनच संस्कृती विकसित होत असते. एवढेच काय, माणूसपणच संस्कृतीवर अवलंबून आहे, अशी त्यांची दृढ धारणा असल्याने त्यांनी संस्कृतीविषयी आस्था वाटत असे. संस्कृतीविषयक त्यांचे विचार लक्षणीय आहेत.
जो समाज केवळ शरीराकडे न बघता, केवळ जगण्याकडे न बघता मनाला महत्त्व देतो, तो समाज अधिक सुसंस्कृत होय. जो केवळ शरीराचा उपासक आहे, जगणे हेच ज्याचे ध्येय, आर्थिक व शारीरिक सुस्थिती पलीकडे ज्याला काहीही दिसत नाही, शास्त्रांच्या संशोधनाने यांत्रिक क्षमता मिळविणे व पैदास वाढविणे हाच ज्याचा धर्म, तो समाज सुसंस्कृत झाला असे कसे म्हणावे? शरीर, मन व आत्मा या 3 वस्तू पृथक असल्या तरी त्या अलग करता येणार नाहीत. या 3ही गोष्टी मिळून एक अविभाज्य अशी वस्तू बनलेली आहे. या 3ही गोष्टींचा नीट विकास म्हणजेच संस्कृती. भारतासारखी प्राचीनतम व समृद्ध संस्कृतीच मानवाला पवित्र, निर्मळ व आनंदमय जीवनानुभव देऊ शकते, असा डॉक्टर राधाकृष्णन यांना पटलेला बहुमोल विचार होता. मानवी हृदयात विशुद्ध, निरपेक्ष व दिव्य प्रेमाचा स्रोत निर्माण करण्याचे प्रभावी कार्य या संस्कारांनी होते. त्या संस्कारांचे मूळ भारतीय संस्कृतीत आहे, असा त्यांचा सिद्धांत होता. स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याकरिता करावी लागणारी साधना करण्याची क्षमता माणसात निर्माण होणे केवळ संस्कारामुळेच शक्य आहे, असे त्यांचे प्रमेय होते. जीव आणि मानवी जीवन यांचा चढता आलेख निर्माण करून त्यांच्यात उत्स्फूर्तपणे जीवन जगण्याची आकांक्षा जोपासण्याचे कार्य संस्कारच करत असतात. मानवी जीवनात श्रेष्ठतम ध्येयांची निर्मिती होण्याकरिता प्रत्येकाच्या विचाराला उच्च मूल्यांची, सर्वसमावेशक तत्वांची बैठक असणे अपेक्षित आहे. मानवी जीवन तत्वाधिष्ठित असल्याखेरीज त्यांच्याकडून कल्याणकारी कार्य घडणार नाही, असे डॉक्टर राधाकृष्णन यांना वाटत होते. समाजाचे जीवन सार्थ व सफल होण्याकरिता विचार स्वातंत्र्याबरोबर सांस्कृतिक विविधतेची जपणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य श्रद्धापूर्वक व प्रयत्नपूर्वक होण्याच्या दृष्टीने समाजपुरुषाच्या गुणांबरोबरच त्याच्या प्रवृत्तींना योग्य दिशा देण्याकरिता तत्त्वज्ञानाची गरज आहे. उच्च नैतिक मूल्यांची निर्मिती करून जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याचे कार्य तत्वाधिष्ठित संस्कृती करत असते. अशी संस्कृती हाच तर शिक्षणाचा आत्मा आहे. शुद्ध भावनेने अंतःकरणपूर्वक समाजपुरुषाची सेवा करण्याची जाणीव मानवात निर्माण करण्याचे पवित्र कार्य शिक्षणातून केले जात असते. सहजगत्या व अस्खलितपणे विषयाची मांडणी करता येणे हे शिक्षकाच्या व्यवसायाचे अविभाज्य अंग आहे, असा त्यांचा मूलभूत विचार होता. भाषेची स्पष्ट उच्चार पद्धती, तर्कसंगत विषय निरूपण, विषय प्रतिपादन करताना प्रासंगिक विनोद निर्मिती, वाचनाचे सातत्य, भाषा प्रभुत्व इत्यादी गुणांचे स्वतःमध्ये रोपण करून घेण्याच्या दृष्टीने अध्यापकाने अखंड धडपड करणे हा त्यांचा स्वानुभव होता. अविरतपणे 4 दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहूनच त्यांनी अगणित संशोधनपर निबंध तसेच 25 बहुमोल ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. जुन्याच विचारांची नवीन परिभाषेत मांडणी करून शिक्षण पिपासूंना विचारांची नवीन दिशा देऊन त्यांना सखोल अध्ययनाकरिता प्रेरित करण्याचे कसब केवळ चिंतनशील वृत्तीमुळे डॉक्टर राधाकृष्णन यांना प्राप्त झाले होते. अद्ययावत ज्ञान व संशोधन वृत्ती यामुळे प्रतिपादनातील तोचतोचपणा नाहीसा होऊन शिक्षकांमध्ये नव्याने आत्मविश्वास जागविला जात असतो व विषयानुरूप सर्जनशील विचाराची मांडणी करता येणे त्याला सहज शक्य होते, असे ते स्वानुभवातून सांगत असत. व्यवसायाचे नित्यनूतन स्वरूप टिकवून ठेवण्याकरिता शिक्षक प्रयोगशील असणे त्यांना गरजेचे वाटते. न त्वहम कामये राज्यम न स्वर्ग ना पुनर्भवम कामये दूतप्तानाम प्राणीनामाती नाशनम. भागवतातील या उच्चतम विचाराची अनुभूती येण्याकरिता अंतर्मुख होऊन ज्ञानदान केल्यास शिक्षकांमध्ये सामाजिक जाणीवेचा अंकुर पल्लवित होणे सहज शक्य आहे, अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. भारतीय ज्ञानधारणेला वैश्विक स्वरूप प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने डॉक्टर राधाकृष्णन यांनी वेळोवेळी पाश्चात्यांच्या निमंत्रणाचा आदर करून परदेशगमन केले. 1926 साली ऑक्सफर्ड येथील ॲप्टन व्याख्यानमालेत सहज सुंदर, अमोघ व चित्ताकर्षक आणि व्यासंगपूर्ण शैलीत
हिंदूंच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या विषयावरील व्याख्यानांनी त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 1929 साली मँचेस्टर येथील हिबर्ट व्याख्यानमालेत जीवनाचा आदर्शवादी दृष्टिकोन या विषयावर दिलेल्या व्याख्यानाला सॅम्युअल अलेक्झांडर म्यूर मॅकेजिनसारखे जगप्रसिद्ध विचारवंत व मान्यवर प्रयत्नपूर्वक हजर होते. कविवर्य रवींद्रनाथ टागोर त्यावेळी तेथेच असल्याने तेही आवर्जून उपस्थित होते. पाठोपाठ ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड, प्रिस्टन, येल, शिकागो इत्यादी ठिकाणी व्याख्यानमालेत व्याख्याने देऊन पाश्चात्य जगतावर भारतीय ज्ञानाचा ठसा त्यांनी उमटविला. 1928 साली केम्ब्रिज विश्वविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता गेले असताना मॉरल सायन्स क्लब पुढे ब्रॅडले आणि शंकराचार्य या विषयावर केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण व वाणीचा उत्स्फूर्त विलास यांनी तेथील श्रोतावृंद एवढा भारावून गेला की तेथील गार्डियन या नियतकालिकाने द लेक्चर्स ऑफ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आर इपॉक मेकिंग या शब्दात भारतीय विद्वत्तेचा गौरव केला आहे. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. या शिक्षक दिनी आपल्या परीने आपल्या शिक्षकांचा सन्मान करूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत राहूया, तरच खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होईल. पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.